नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटका चिकन. हे पहा, चुलीवर बनवलेलं मस्त झणझणीत असं मटका चिकन. चिकन तर खूप प्रकारे बनवता येतं, पण अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान होतं व मटक्यामध्ये बनवलेलं चिकन टेस्टी पण लागतं. हे पहा, अशा प्रकारे एकदम मस्त असं चिकन आज आपण बनवणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. हे पहा, अशा प्रकारे. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, चिकन घेतलेलं आहे. त्याची क्वांटिटीही तुम्ही कमी जास्ती करू शकता. तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं. त्यानुसार मसाले व ते कमी जास्ती करायचे आहेत. हे पहा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे व ती छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण आता. हे पहा, त्याला आपण लावून घ्यायचे आहे चिकनला. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी दही घालणार आहे व ते पण छानपैकी मिक्स करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी दही मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्येच एक छोटा चमचा हळद घालायची आहे. आपण ते पण मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे छान मिक्स झाले की आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत. हे पहा, काळा मसाला मी घातलेला आहे, चिकन मसाला, मटन मसाला, अशा प्रकारचे अनेक मसाले मी त्यामध्ये घालणार आहे. धनिया पावडर व काळा मसाला पण मी घरगुती बनवलेला तो पण मी वरतून घालणार आहे. तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता व तिखट पण तुम्हाला जेवढं आवडतं तेवढंच तुम्ही घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे मसाले घालून आपण ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व त्याला मॅग्नेट होण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात. त्यामध्ये माझं मीठ घालायचं राहिलं होतं, मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठही घालत आहे. हे पहा, आपलं मॅग्नेट होईपर्यंत चिकन आपण चूल पेटवून घेऊयात. हे पहा, मस्त चुलीवरील झणझणीत असं चिकन खायला कोणाला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम टेस्टी व छान अशा प्रकारचे चिकन हे होते. हे पहा, आपण चुलही पेटून घेतलेले आहे व त्यावर आता मटका ठेवणार आहोत. अशा प्रकारचा मटका मी आणलेला आहे, तो आपण त्यावर ठेवायचा आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घालत आहे. तेल हे तुम्ही कमी जास्ती करू शकता, पण मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यामध्येच आपण 1 चमचा आलं लसूण पेस्टही घालणार आहोत. हे पहा, मी घातलेले आहे. ती छानपैकी मिक्स झाली की आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे. हे पहा, एक मी छोट्या आकाराचा कांदा हा बारीक कापून घेतला होता, तोही त्यामध्ये घातलेला आहे. कांदा थोडासा परतून झाला की एकदम कलर चेंज होऊ द्यायचा नाही. थोडासा परतून झाला की आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे. हे पहा, कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्याला छानपैकी हलवून घेऊयात. कांदा छान परतून झाला की आपण त्यामध्ये चिकन घालणार आहोत. आपलं मॅग्नेट झालेलं ते चिकन आपण त्यामध्ये टाकायचं आहे. हे पहा, आपण आता चिकन त्यामध्ये टाकून घेऊया. सर्व चिकन मी त्यामध्ये टाकलेलं आहे व आपण त्याला छानपैकी हलवून घेऊयात. आता छान परतून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास मी गरम पाणी घातलं होतं. तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्ती घालायचं आहे. त्याला शिजण्यासाठी पण पाणी लागते. हे पहा, अशा प्रकारे
मस्त छान हलवून घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये आता पाणी घालणार आहोत. त्यामध्ये गरमच पाणी घालायचं, त्यामुळे चिकन हे पटकन शिजते व टेस्टी होते, त्याला छान तरीही सुटते. हे पहा, अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे. तो व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. अशा प्रकारे आपण चिकन आता झाकून ठेवणार आहोत व ते शिजवून घेणार आहोत. तुम्ही कधी अशा प्रकारचं चिकन खाल्ले का ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा. हे पहा, मस्त छान आपलं चिकन हे शिजत आहे. 10 ते 15 मिनिटात हे अशा प्रकारे चिकन हे शिजतं. त्याला शिजवून घ्यायची गरज नाही आणि एकदम टेस्टीही लागतं. हे पहा, अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर मी थोडंसं मीठही घातलेलं आहे. पहिलं थोडं आपण कमी घातलेलं होतं, थोडंसं मीठ आपण आणखीन घालणार आहोत व छानपैकी आपण चिकन हे शिजवून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे चिकन हे मस्त आपलं शिजलेलं आहे. तुम्हाला जर असा थोडा जास्ती आवडत असेल तर तुम्ही थोडं पाणी हे जास्ती घालायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे पण तुम्ही एकदा चिकन नक्की बनवून पहा, एकदम टेस्टी व मस्त होते. हे पहा, अशा प्रकारे मी चिकन हे बनवलं होतं. आणखीन काही व्हिडिओच्या लिंक हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या पण चेक करा. हे पहा, आपलं चिकन हे तयार आहे. चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.